सोलापुरातल्या बार्शी तालुक्यात झालेल्या पावसामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। सर्वाधिक नुकसान हे द्राक्ष बागांचं झालंय। बैरागमधील तडवळे गावात द्राक्ष बागेत सर्वत्र पाणीच पाणी बघायला मिळतंय। लाखो रुपये खर्च करून जगवलेल्या बागेला फळधारणा होणार की नाही याबाबत शेतकरी आता चिंतित आहेत। कोण आलं नाही। रास्तावर बसला असंच पाणी होतं, पाणी उपशीत होता। रास्तावर असंच बसलाव लेकरं घेऊन, काय पोटाला करायला आलं नाही। पावसानं सगळं गळलं, चौकलं उडून गेलं, रडायला लागलो आम्ही। लेकरू पडलं, भीती भिजल्या, धपलं पडलं, आव भीत पडली, काय करायचं। इजा लावायला लागल्या, ती अपंग, त्याला उठा येतं बघा 10-15 दिवस जर पाऊसच चालू आहे बाग छाटल्यापासून त्याची काय गर्भधारणा होईल अशी काही शंका नाही। काहीच करायची नाही पावसानं, ह्या पाण्यानं काळी शेक नाही। सांभाळून जाता किती सांभाळायची बाग। पैसे तर इतकं महाग आहे औषध ही। हो मग आता ती काय करायचं तुम्ही सांगायची। मग आता हे जी नुकसान आहे त्याची नुकसान काय तर सरकारनं विचार करावा याचा। सातारा जिल्ह्यातल्या ओझरडे धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित झालाय। साधारण 400 फुटांपर्यंत कोसळणाऱ्या धबधब्याचं हे विहंगम दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय। फलटणमध्ये एकाच दिवसात झालेल्या पावसानं धुमाळवाडी तलाव सुद्धा ओव्हरफ्लो झालाय। अगदी उभ्या आयुष्यात इतका पाऊस पाहिला नव्हता अशी पावसाची ही भीषणता गावकऱ्यांनी बोलून दाखवली। बीडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळलाय, त्यामुळे बिंदुसरा नदीला पूर आलाय। शहरातील दगडी पुलाच्या नळीमध्ये झाडं आणि कचरा अडकल्यामुळे पुलावरनं पाणी वाहतंय। तर सोलापूरच्या बार्शी तालुक्यातल्या भोगावती नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठी वाढ झाली आहे। बार्शीत गेल्या 10 ते 12 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे शेतातील पिकांना मोठा फटका बसलाय। भोगावती नदीमधील छोटे बंधारे पाण्याखाली गेलेत। अहिल्यानगर जिल्ह्याला सुद्धा पावसानं झोडपलं। अनेक भागातले रस्ते तुडुंब भरून वाहत आहेत। नालेसफाई योग्य रीतीनं न झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातल्या भीमाशंकर, आहुपे आणि पाटण खोऱ्यात सुद्धा मुसळधार पावसानं थैमान घातलं। काही ठिकाणी दरड कोसळली आहे, वाहतूक बंद पडली आहे। तर पाटण ते आहुपे परिसरातील 18 गावांचा संपर्क तुटला। कोंढवळगावच्या रस्त्याला दरड कोसळल्यामुळे त्या भागातला सुद्धा संपर्क तुटलाय। सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं, त्यामुळे चाफळमधील अनेक घरांची पडझड झाली। तर इकडे बारामती तालुक्यातील बांदलवाडीमधील आरोग्यदाय नर्सरी पाण्यात बुडली। ओढ्याचं पाणी आल्यामुळे नर्सरी 2 ते 3 फूट पाण्यात बुडली असून त्यामध्ये इलेक्ट्रिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय। साताऱ्यातल्या फलटण तालुक्यामध्ये धुमाळवाडी गावामध्ये एकाच दिवसात 250 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, त्यामुळे धुमाळवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना बघायला मिळतंय। मात्र या वाहणाऱ्या पाण्यामुळे धुमाळवाडी परिसरातले रस्ते पाण्याखाली गेलेत। अनेक गावांना जोडणारी दळणवळण ठप्प झालंय। या गावात झालेल्या पावसामुळे फळबागांचं अतोनात नुकसान झालंय आणि इथे सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। या गावातले शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांचं म्हणणं आपण ऐकूया। हा पाऊस झालेलं नुकसान किती मोठं आहे हे ते सांगतील। काय सांगाल की झालेलं नुकसान किती मोठं आहे? धुमाळवाडी फळांचं गाव आहे, मात्र ही फळबागा आता सध्या पूर्णपणे नासधूस त्यांची झालेली आपल्याला पाहायला मिळते। काय सांगताय? काय झालंय, यावर्षी साधारण आपल्याला मे महिन्यातच हा पाऊस झाला। हे पाऊस साधारण जूनच्या 15च्या आसपास आम्हाला पडत असतो, परंतु मे महिन्यात इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि बागा धरणं त्याची एक सिस्टीम असते, त्याला ताण देणं, ताण देऊन त्याला नंतर आपण बरोबर त्या 1 तारखेच्या दरम्यान मेच्या पाणी दिलं की जून जुलै पर्यंत त्याला चांगल्या पद्धतीनं बहार येत असते। पण आता ऑलरेडी भरपूर पाऊस झाल्यामुळं बागेत, प्रत्येक बागेत गुडगा पाणी साठलं, प्रचंड बागांचं नुकसान झालं। आता फलधारणेच्या बागा अवस्थेत होत्या, त्या ठिकाणी त्या फलधारणेत असतानाच इतका पाऊस झाला, त्याच्यामुळं विषय असा झाला की त्याला आता फळधारणा होऊ शकत नाही। बागातनी आता तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक बागात गुडगा पाणी अतिशय मोठं, आणि वर्षाचं आमचं पूर्ण ह्या फळबागेवरती चरितार्थ आमचं अवलंबून आहे। आमचं गाव 100% फळबागांचं आहे आणि फळावरती आमचा चरितार्थ चालतो। सगळं उत्पन्न ह्या फळांचं जास्त, त्याच्यामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे आमचं। आता ह्याला शासनानं काहीतरी ह्याच्यावरती तोडगा काढून आम्हाला त्याच्याबद्दल थोडीशी काहीतरी मदत करावी। आयुष्यात तर पहिल्यांदाच हा पाऊस, बरं 30-35 वर्षात हा पहिलाच पाऊस असा आहे की एका दिवसातच एवढा पाऊस पडून तलाव ओसंडून वाहत आहे।
ओसंडून वाहत आहे, पण त्याच्याबरोबर झालेलं नुकसान पण भरपूर आहे. बागांच्या फळबागा आता धरलेल्या होत्या किंवा काही काढणीस आल्या होत्या, त्यात पाणी जाऊन बागांचं नुकसान झालंय. परत रस्ते जे पूल वगैरे होते ते पण वाहून गेलेले आहेत. आणि शासनाचे जे काय आले होते, कृषी विभाग म्हणा, कॅनलच्या विभागाचे म्हणा किंवा महसूल विभाग, त्यांनी येऊन पंचनामे करायला सुरुवात केली आहे. आणि शेतकऱ्यांसाठी ह्या पंचनामे करून काहीतरी लवकर मदत मिळावी. कॅमेरामॅन तुषार जाधव समी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, धुमाळवाडी, सातारा. महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख असलेल्या आंबोली घाटात सुद्धा नयनरम्य असं दृश्य सध्या दिसतंय. सिंधुदुर्गात सध्या पावसाळी वातावरण आहे. दुसरीकडे आंबोली घाटात काळेकुट्ट ढग बघायला मिळत आहेत. तर मुंबई गोवा महामार्गावरती रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याली जोडणाऱ्या कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे हायवेची वाहतूक विस्कळीत झाली होती. तर लोणावळ्यातील आई एकविरेच्या गडावरती जाणारा मार्ग मुसळधार पावसात चिखलमय आणि निसरडा झालाय. आता कार्ला देवस्थानकडनं या रस्त्याची दुरुस्ती केली जाते. तर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात पावसामुळे माजनाळ इथल्या कासारे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. या नदीकाठी शेतकऱ्यांनी बसवलेल्या मोटारीमुळे जमीन खचली. यात शेतात पाणी शिरून पिकांचं नुकसान झालंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ले तालुक्यातील मठ परबवाडी इथे डोंगर खचलाय. त्यामुळे 40 घरांना धोका निर्माण झालाय. तर रस्ता सुद्धा खचल्यामुळे परिसरातली वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे परिसरातल्या घरांना पायपीट करत मुख्य रस्त्यावरती लोकांना जावं लागतंय. तर सातारा ठोसेघर मार्गावरती बोर्णे गावाजवळ अतिवृष्टीनं दरड कोसळली. त्यामुळे मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे. अनेक वाहनं दरड कोसळल्यामुळे अडकून पडली आहेत. इथे भरपूर पाऊस पडलेला आहे आणि इथे आता दरड कोसळण्याची शक्यता आहे. आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना भरपूर प्रॉब्लेम होतो शाळेत जायला. इथे कुठे रिक्षा मिळत नाही, कुठे बाईकवरून न्यायला पण मिळत नाही. त्यामुळे इथे खूप कठीण परिस्थिती झालेली आहे. शासनाने इकडे जरा लक्ष द्यावा. नुसतं फक्त इलेक्शनसाठी येऊ नये, आमच्या रस्ता बघण्यासाठी पण यावा. प्रशासन लक्ष घालत नाही, कोणच लक्ष घालत नाही आहे. आणि ह्याच्यापुढे 40 घरं आहेत इथे. 40 घरामध्ये एखादी दुर्घटना झाली किंवा काय झालं तर नेण्याचं प्रश्न येत नाही आहे. वाहनच नाही येऊ शकत नाही. त्यांना फटकुरातून किंवा याच्यातून घालून न्यावं लागतं आम्हाला. अशी परिस्थिती आहे. आणि 40 घरांचे इथे कोण म्हातारी माणसं आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत. अशा आणि कोणी जर ॲक्सिडेंट झालं काय झालं ह्याच्यामध्ये तर कसं नेणार आहे. आणि ह्याच्यावर प्रशासन अजिबात लक्ष घालत नाही. रस्ता मंजूर होऊन सुद्धा. पुढची बातमी एक महत्त्वाची. राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावरती एका विवाहित महिलेनं अत्यंत गंभीर आरोप केलेत. संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांतवरती फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमधल्या वकील चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत या महिलेनं सिद्धांत शिरसाट याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मानसिक शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तर सिद्धांत शिरसाट यांनी मला आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल देखील केलं आणि धमक्या देऊन माझ्यावरती लग्नासाठी दबाव टाकण्यात आला. सिद्धांतच्या भावनिक आश्वासनावरती विश्वास ठेवून मी लग्न करण्याचा निर्णय घेतला असा देखील आरोप त्या महिलेकडनं करण्यात आलाय. तर पोलिसांकडे तक्रार केलीस तर मी आत्महत्या करेन आणि तुझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकेन अशी धमकी देखील संजय शिरसाट यांच्या मुलानं दिल्याचं त्या महिलेनं म्हटलं. त्या महिलेनं नेमके काय आरोप सिद्धांत शिरसाटवरती केलेले आहेत बघूयात. सिद्धांत शिरसाटवरती महिलेनं मानसिक शारीरिक छळ, फसवणूक आणि धमकीचा आरोप केलाय. मला फोन करू नकोस नाहीतर संपूर्ण कुटुंब संपवेन अशी धमकी शिरसाट यांनी दिली. पोलिसांकडे गेलीस तर आत्महत्या करेन अशी देखील धमकी सिद्धांत यानं दिली आहे. लग्न केलं नाही तर आत्महत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. आणि दोघांची ओळख झाल्यानंतर वारंवार शारीरिक संबंध आलेत. तर चेंबूरमधील फ्लॅटवरती वारंवार भेटी झाल्या. 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने लग्न केलं आणि सिद्धार्थनं महिलेचा जबरदस्ती गर्भपात करवून घेतला. चेंबूरच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी सुद्धा जबरदस्ती केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्यास मज्जाव केला आणि सिद्धार्थचे अनेक विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप त्या महिलेनं केलाय. रिव्हॉल्व्हरची गोळी लावण्याचा फोटो दाखवणे, असे इमोशनल ब्लॅक केलं, शारीरिक छळ केला, मानसिक छळ केला,
आणि तिला आकलून दिलं. आणि औरंगाबादला त्यांनी कधी, संभाजीनगरला कधीच फॅमिलीसह वडिलाबरोबर इथं कुठं येऊ दिलं नाही त्यांना. आणि तिथंच राहा, नसता औरंगाबादला जर संभाजीनगरला आली तर तुझं टंगडं तोडून ते करू असं त्याला धमक्या दिल्या. आता आम्ही त्याला कायदेशीर नोटीस दिलेली आहे सिद्धांतला, की 7 दिवसात तू नांदायला घेऊन ये. नसता आम्ही तुमचा महिला अत्याचार कायदा आणि जे छळवणूक केली त्या संदर्भात आणि तिच्या स्वतःच्या मेंटेन करण्यासाठी त्याचं सेपरेट 3 केसेस दाखल करणार आहोत.